धाराशिव, बीड, लातूर मधला महायुतीचा उमेदवार हा ठरलेला आहे। काँग्रेसमधून आलेल्या बसवराज पाटलांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। बसवराज पाटलांना पक्षाकडून उमेदवारीचा फोन गेल्याची माहिती समोर येते। अरविंद निलंगेकर, दत्ता कुलकर्णी, ओमप्रकाश शेटे हे उत्सुक होते, तर बसवराज पाटील माजी मंत्री, काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष आहेत। 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। उमरग्यामधून एकदा आणि औशामधून 2 वेळा ते विधानसभेवरती निवडून गेलेले होते। 2021 ते 2024 दरम्यान काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून देखील काम पाहिलेले आहे। बसवराज पाटील हे मुरुमच्या विठ्ठल साई कारखान्याचे अध्यक्ष आहेत। तर 2004च्या विलासराव देशमुख मंत्रिमंडळामध्ये बसवराज पाटील ग्रामविकास मंत्रीही होते। माजी मंत्री बसवराज पाटलांना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होताच धाराशिव जिल्ह्यामध्ये जल्लोष करण्यात आला। बसवराज पाटील यांचं मूळ गाव असलेल्या धाराशिवच्या मुरुम इथं फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यात आला। उद्या बसवराज पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। आणि दरम्यान उस्मानाबाद, बीड, लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामधून उमेदवारी डावलल्यामुळे धाराशिव भाजप जिल्हाध्यक्ष